अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुल्क बक्षीचा शशिकार वाढदेचा उत्तर देसे हे स्वामीचरित्र. अध्यायी वाढले. द्वादशाध्यायाची अंती. श्रीपाद भट्ट. बाळाप्पा प्रतिप्रकट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा म्हणे स्वामी मी पूर्ण कृपा मज होणी तया बाळाप्पा प्रिय असे दहाला वर्तले तेसे वर्तमान. बाळाप्पा एकनिष्ठा धरून या स्वामी सेवा रात्रंदिवस अत्यानंद करीत असे. स्वयंपाक अधिक करवया असे लज्ज वाटत असे त्यासे तयासी एके समयासी बोलती समर्थ निर्लज्ज दिसानिद गुरु असे ते जाण निरंतर एका बोलता सद्गुरु. बाळाप्पा म्हणे समजलं अनेक उपाय करून या शुद्ध केले बाळाप्पाचे मन. स्वामी विने दैवत कन्या नसेची थोर या जगी सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी व्यर्थची नाना प्रकारे पूर्ण विश्वास होता. तेच चा परी कोणी एके दिवशी मध्यरात्री समयासी लघुशंका लागली स्वामीसी. बाळाप्पा ते उठते श्रीते धरून या करी घेऊन या गेले बाहेर पाहून या येशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपण आधीने माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला तेच त्यापासून बाळापासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगत समर्थासी. बाई ती शब्द ताट देती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत त्यांच्या घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यांश बहुतच असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तविले कोणे भक्ती समर्थाचे अर्पविले होत असे. चंद्र हारासे सणानिमित्त या दिवशी अंगावरी घालावाजे राणीची मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाई बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली हे चोळाप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळ येते सत्वर म्हणत द्यावी ही चंद्रहार. राणी साहेब मागते. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेविला तयासी तुम्ही मागुनी घ्या ऐसे ऐकून या उत्तर. गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळ येऊन या सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर बापन असे चंद्रहार हे परी चोळाप्पावरी त्यावरी सत्ता असे सर्वस्व एक ऐसे बोलून या जमादार पुसे. चोळाप्पाकाराने जबाब दिला चोळाप्पाने. बाळाप्पा देते तया घेई जे ऐसे भाषण ऐकून या जमादार परतोनी नृप मंदिरे येऊन या वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पा ऐकून या कृतीचा राग आला. राणीप्रती रणुबाईने गोष्ट तयाविरोधी सांगितले. कारभार चोळाप्पाने करी जो हाती होता आजवरी तो काढून या त्याचे दूर करावे. राणी म्हणत असे पाहिलेच होते. बाईच्या मनी साहसी झाले आता राणी. सुंदराबाईची गगनी हर्ष तेव्हा न समावी. चोळाप्पाने आजवरी केली समर्थाची ताकदी धनप्राप्तीत भारी समर्थ कृपेने होत असे. असो एक अवसरी काय झाले नवलपरी बैसेली समर्थाची स्वारी. भक्तमंडळी वेष्टीत एक वस्त्र तया वेळी पडले होते. श्रीजवळी तया करून या झोळी समर्थ करी घेतली. उल्लक शब्द उच्चारिती म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तया वेळी सर्वत्राला आचार्य वाटले. झोळी घेतली असमर्थ काय होऊन तेथे जे दर्शन आले होते त्यांनी ती भिक्षा घातली. कोणी 2 रुपये टाकी ती आणून मग लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळाप्पा पाते देऊन या समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला. तयासी परी न आले मानसी श्री गुरु अवतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळ पाहतले. त्यांनी उठून या चोळाप्पाशी आपण बैसले. स्वामीपाशी चोळाप्पाच्या मानसी दुःख फार उजळले. स्वामी पुढे वस्तू येती त्याशिवाय शिपाई उचलली ती. चोळाप्पा ते काही न देते ने घेती हिरोवणी चोळाप्पाशी दूर केले. बाईसे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. चोळाप्पा सेवा करीता ती कोण एक अवसरी सुंदराबाई चोळाप्पाशी राग येऊन दोष्टोंतरी तांडव करी बहु साळते. एकूण या बाळाप्पाशी दुःख झाले मनाशी. सोडून या स्वामी चरणाशी म्हणती जावे. चोळाप्पा दुःख झाले मनाशी येऊन या ऐसा केला विचारा झाल्या असता रात्र. बाळाप्पा गेले बिरडावरी खिन्न झाले लेवा मानसे. आज्ञा समर्थाने घेऊन या म्हणती जावे. येथून याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळ पातळी आपली आज्ञा घ्यावयाशी. बाळाप्पा येते समयासी अंतरिज्ञानी समर्थासी तात्काळ विंदित झाले. तेथे एक सेवेकऱ्यासी बोलला काय समर्थ. बाळाप्पा दर्शनात येत त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन द्याविले सेवेकऱ्याने. तेव्हा ते समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला. त्या लागून तो त्याचा रात्री स्वप्न बाळाप्पा देखील. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. ते जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडविले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना घेता शेवट ठेवीत जपता काढून या दिले. बाळापाशी आनंद झाला. बाहीसी गर्भहरे नकून ती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाई करावी दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाखवी जे कोणी दर्शना येतं त्यासी बाई द्रव्य मागत धनधान्य साठविता. अशा प्रकारे करून या बाईचा कृत्य दरबारी विदित केली. थोरी बाईने राहावी दुरी. श्रीचरणापासून या परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही नाही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावी. परिणाने सभी होणी तैसे न केले. तयासी समर्थ दर्शनासी एके दिवसी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभारी
चंद्रहार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्याने त्याचा दिवशी पाठविले. फौजदारासे कैद करून या बाईसे आणावे म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईचे बांधी फौजदार बाई करी शोक फार घेत उर बडवून फौजदारासे समर्थ काही न एक न बोलत कीर्तीत असा ऐसा झाला. बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनिमुनिया व्यवस्था केली असे नृप राही. मग सेवा करावयासी घेऊन या गेले. बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलला तयासी द्रवेशी नाही आम्हासी नाही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पा जप होता पुन्हा एका पत्तास सांगून करविले श्रेणी उद्यापन ही शेव जपाचा घेतला. बाळप्पाने साखरी एक जप तप सरसारी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात उद्यापी बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहून या जे 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 झाले ते स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ तयावरी स्वामी समर्थ करीत होते प्रेम बहुत. हे सोळापाचे चरित्र वर्णविले कैसे सकलिक स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती त्याचे सद्गुरुचरणी आसक्ती त्याने येते मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थता. दृढ निश्चय या उदाहरण हे चार चरित्र असे पूर्ण श्रुती हौनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करिता दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीते सद्भावे जे नमस्कार करीते त्यावरी होती कृपाळू पुढविले अध्यायी. सुंदर कथा एक श्रोते देऊन या चिताय जनिस निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोटी निवासी या जय जय अशी स्वामीराया रात्रंदिवस तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिता. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सहमत कथा भक्त परिशोध त्रशोदश अध्याय गोडा. श्री स्वामी चरित्र सारामृत द्रशोदय अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री जय जय श्री करुणाघन जय जय श्री अघशमना जय जय श्री परमपावना दीनबंधो जगद्गुरु. आपल्या कृपे निश्चित त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णविल्या स्वामी चरित्र अमृत. आता पुढे वर्धवावे आपल्या कथा वंदावया बुद्धी देई स्वामीराया चरित्र ऐकून श्रोतया संतोष होवो बहुसाळ कैसी करावी आपुल्या भक्ती. हे नेने मी मंदमती परिप्रश्न करिता ते श्रोते अल्पमती सांगत असे. प्रांतकाळ उठून या आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण अद्भुत तर्जन करून या प्रांत करणे आपटपोन या मग बसावे आसनी भक्त करून या स्वामी चरणी पूजन करावे. आदियुक्त एकाग्र करून या मन घालावे. शुद्ध स्नान सुगंध चंदन लावणे सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पवावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे ने स्वामींच्या षोडोपचारी पूजन करावे. सद्भावे करून या धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे. समोर मुखे मना प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठ पाहिजे. आजानुबाहू स्वहास्य वंदन कषाय वस्त्र परिधान भवे करी आणि मनोरथ पूर्णितेसी साजिरी. मग करावी प्रार्थना जय जयशी अगकरणा तत्परा कैवल्य सदना ब्रह्मानदी येतिवर्या. जय जयशी पुराण पुरुषा लोकप्राप्त सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेददंत्य जगद्गुरु सुखधामिनी निवासिया. सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारावया. अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तुझी वन तुझी वसुंधरा पूर्णचंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तुझ विधाता तू इंद्र अष्टदिक्पालदी सग्रम तुझं रूपे नटलासी करता आणि करविता तुझं हव्या आणि होता दाता आणि देवविता तुझं समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले सग्रम तुझं लागे आधी माध्य कोठे न पाहता असून या निर्गुण रूप नटलासी सगुण ज्ञाता ज्ञान तुझं एक विश्वेशा देवाचाही तर्क चाकरे शास्त्रातेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चित शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्ष व्हावे मज कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकुली प्रार्थना आपण आणावावी. ज्या आपुल्या मनाचा कृपा समद्री या मना आश्रय देई जे सदैव पापताप आणि धन्य सर्व जावो निरोसन इहलोकी सौख्य देऊने परलोकी साधन करवावे. दुस्तर व्हा बहुसागर याचे पाहावया. पहिले तिला सत्तन चरणी साचर प्राप्त व्हावे. मजला ते आशा अमिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती ती भुली नाना न बांधवून तुझ्या कृपे कीर्ती अनु आपुली व गुण द्यावे. मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन अज्ञानार्क हृदय प्रगटोपै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो. तुझ्या कृपे अंतर्यास भवदुःखे हे निरसो. तुझ्या भजन ही चिंता वसो वृत्ताविषयांची नसो वासना या मनात सदा साधू समगम. तुझे हे भजन उत्तम ते व्हावे सुगम दुर्गम तो जो भवपंथ व्यवहारी वर्तताना पडो भ्रांती चिंता अंगे यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा प्रवर्गाचे पोषण न्याय अमार्ग अवलंबून इतके द्यावे वरदान. कृपा करून या समर्थ असून या संसारात प्राचीनत व नानामृत प्रपंच आणि परमार्थ तेथे सुगम मज लागे येशा. प्रार्थना करिता आनंद होय समर्थात संतोषिने तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन सोमप्रदोष समयी होता जाणून उपोषण सोडावे. ते वाढेल बुद्धी सत्य तेत हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ते स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ हे षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा. होरात्र त्याने सर्व अर्थी पाविजे. ब्राह्मण क्षत्रिय आदी लागून या मुख्य जपा चहू वर्णी स्त्रियांनी निशिदिनी जप याचा करावा. प्रसंगी नाना पूजा करिता तिथे ही वय समर्थ स्वामी चरित्र वाचविता एका सकल दोष जातील तैसे करावी. स्वामी भक्ती नेने मी मंदमती परी असता शुद्ध चिंती तेही भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो. स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जायची भक्तींचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंबे षडोपचारी
परिवारे पूजिता परिविप्र नवीची समर्था भावे पत्र पुन्हा पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाशी आनंद कंता जय जयाशी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करून या पुरवावी इति श्री स्वामी चरित्र सारामृत मना प्राकृत कथा समर्थ सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोड हा श्रेयस्तु शुभम भवतु. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन न हट योगाधिक साधना वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थी येथे हाता पापताप धन्यवाद तेथे काही न उरेची वतता असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तयाशी भावसागरी निचय तारित मंत्र सर्व कामना पुरवणे अति दाखविती सुरभुवन जे नर करिता नामस्मरण ते मुक्त याचरी ही मंगळ वेळ भ्रांत राहत असता श्री समर्थ ग्राववासी समस्त वेडा म्हणती तयासी आपुली भावी भ्याती हे नसेची दयाची याची स्वच्छ वर्तन करिता काही न जाणती जनवार्ता कोणाचे भाषण न करिता कवनाचे ग्रह न जाती विष्णून तरी जड ताडी ती तरी क्रोध नयेची शीतोष्णाची भीती नसेल ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुखदुःख समानात सदा तृप्तम असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूप येती ऐसे त्यांच्या वाटे चित्ती न करिता ती स्वामी भक्ती जन हसती त्यांचे ही वेळी मंगल वेळेत बाळाप्पा तेली राहत दारिद्र्य पीडित बहुत दिन स्थिती त्यांची बाळाप्पा व्यवसाय करी पुरी न पडे त्या माझारी 18-20 दारिद्र्य घरी पोट भाकरी मिळेना तो एक दिवशी फिरत सहजना वना माझी जात देखील श्री समर्थ दिगंबर येते राजे संकट कटक्षया करून या ती वर केली शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अंतरी पटली खुन येते ईश्वरांशा पूर्ण म्हणून या शुके शयन कटक्षय वरी केले अष्टभावे दाटून या माथा ठेविल्या चरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायिका कृपा घन भक्त पालका तापदान्य हरका विश्वपते जगद्गुरु पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती वरद हस्ती ठेविता तत्काळ मस्त गीता यांचे बाळापाचे श्रीचरण मनच जडले ते पाहून या राहू लागला निशिदिने स्वामी सानिध्य आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपण हे जात ऐसे पाहून हसत फुटित जनता यांचे वेड्यात नादी लागला संसार यांनी सोडविला घरदार विसरला वेळा झाला निश्चय मग बाळापासाठी कांता ऐकून ऐशी वार्ता करीत असे एकांत म्हणे एक घर बुडाले आधीची मामी निर्धन परी लोक मंजुरी करून न करीत होता उपविजन बुडाले आधीच आम्ही निर्जन आणि मोल मजुरी करून करीत उपजीवन न आता काय करावे बाळापा येत अग्रहासी उडरी दुष्टंतरे बोले असे त्याची मन सोडविले संसाराचे वेळ काय लागले परी बाळापाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कुणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊन या सावधान न चित्त देऊन ऐकावे एके दिवस अरण्यात बसला स्वामी सेवा करीत तव झाले असे रात घोर तप दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोष हरण होते रजनी समर्थ उठून या चालले पुढे ते जात समर्थ बाळाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्रीपाद ओरडले आधीच रात्र अंधारी वृक्षवाट दाटले लेनाना परी मार्ग न दिसे त्या माझरी चरणी वृत्तती कटक परी बाळाप्पा चिंते न वाटे काही भीतीच स्वामी चरणी जडली वृत्ती देहबान नसेची तो समर्थ केल्यानं नवल प्रकट झाले असंख्य भुवाल व्यापिली सकळ तेजे अग्नि समान पादस्पर्श सर्पा झाला बाळाप्पा भावनावरी आला अपरिमित देखील सर्प समूह चोहीकडे वृक्षा शाखा अवलौकिक तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहता तो दिवस सर्पमय पाहुणे ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांची मधुर तरी समर्थ काय बोलविले भिवू नका हो समय ते तुके पाहिले जे तुके पाहिजे ते तुके घेई नपकरी अनुमान काही दैवत तुझे उदेले ऐसे बोलती समर्थ बाळा बसपा भय सांडून या त्वरित करी घेऊन या अन्न वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून या सर्पात त्वरित सत्वर उचलून या घेतात तव सर्प झाले गुप्त जे तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बाळाप्पा साहित्य बसले समर्थ एका देऊन या तेथे आपले अंगवस्त्र बाळाप्पा सोडून या पाहत तव त्यात सुवर्ण दिसतच सर्प गुप्त झाला ऐसे नवला देखून या चकित झाला अंतकरण या माथा ठेवी स्वामी चरण प्रेम नयनी वाहती त्याचे बोलली येतेश्वर घरी यावी त्या सत्वर सुखे करावा संसार 10 पुत्रात पोषचे आनंदिनी मानसी बसप्पा बाळाप्पा गेला ग्रहाचे वर्तमान सांगता का त्याचे तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थाशी वार्ता न वरती दैन्याची येतीविषयी ही बाळाप्पाची गोष्ट सांगत देत असे असोच बाळाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिवस स्वामी समर्थ मंत्र जपे आद्यंतरे पापताप दैन्य ज्यांचे दर्शनात ते निरसून जाय ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ख्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुतांचे चरित्र मन करून या स्थिर सादर होऊन या ऐकावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदाभाविक परिसोत पंचमदश अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु.